नमस्कार, मी अश्विनी. तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते अश्विनीज डायरीमध्ये. तर आज आहे रविवार आणि माझी आज खूप सारी कामं पडलीत. कारण आत्ता ज्या दिवाळीच्या सुट्ट्या आहेत त्या संपलेल्या आहेत. हो, जसं मुलांच्या शाळा चालू झाल्यानंतर सुट्ट्या संपतात, तसंच आपल्याही त्यांची शाळा चालू झाली की आपल्याही सुट्ट्या संपतात. तर मी दिवाळीला लास्ट व्लॉग केला, त्यानंतर माझा कुठलाही व्लॉग आला नाही. कारण मी पाडवा आणि भाऊबीज गावाकडे केली. तर सगळे मस्त एन्जॉय केलं. तर त्यामुळे मी कुठलाही व्लॉग वगैरे बनवला नाही आणि त्यानंतर मी गेले होते सोमवारी माहेरी, गेल्या सोमवारी आणि शनिवारी रिटर्न आले. तर तेही एक 5-6 दिवस मस्त असं निवांत आराम केला, एन्जॉय केलं आणि म्हटलं आता व्लॉगिंगला सुरुवात करूयात. तर कालच रात्री मी पुण्याहून आले, तर यायला फार उशीर झाला होता. तर ही जी कामं पडतात ना त्यानंतर ती फार असतात. मेन म्हणजे जे बॅग पॅक आणि अनपॅक करावी लागते ना, ते काम मला अजिबात आवडत नाही आणि आता तेच मला करायचं आहे. तर इथे काही बॉक्स आहेत जे दिवाळीचे साड्या वगैरे यात होत्या किंवा नवरदेवाचे कपडे ते वाले. अ, दिवाळी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी लगेचच सासरी गेले होते. तर त्यामुळं हे काही आवरणं झालं नव्हतं. आणि ही आहे माझी बॅग, जी मी पुण्याला घेऊन गेले होते माहेरी. तर रात्री नवऱ्याने ना यातनं कपडे शोधताना सगळे कपडे असे बाहेर काढून टाकले होते. तर मी पुन्हा ते तसेच ठेवले. म्हटलं सकाळी आवरेल. कारण मी ना रात्री खूप उशीर झाला होता यायला. साधारण आम्हाला 7:45 वाजले होते. त्यानंतर पुन्हा एक छोटासा प्रॉब्लेम झाला, तो म्हणजे गॅसचा. मी आल्यावर ना कुकर लावला. भात अगदी थोडासा शिजला असेल, तर गॅसच गेला. तर दुसरी सिलेंडरची जी टाकी ना ती लावली. तर तिच्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे टाकीमध्ये, कारण रेग्युलेटर लावून ती चालू केली ना, तर त्यातनं खूप गॅस बाहेर पडतोय. तर मग आम्ही ते बंद केलं आणि सगळं काढून वगैरे ठेवलं. त्यानंतर बाहेर गेलो, थोडंसं खाल्लं आणि त्यानंतर मग पुन्हा म्हणजे माझ्या सासरी गेलो. तिथून एक टाकी आणली. कारण दुसऱ्या दिवशी रविवारी म्हणजे आजच्या दिवशी यांना ना कामावर जायचं होतं. तर मग सकाळी फार हाल झाले असते. म्हणून मग आम्ही काल रात्रीच टाकी वगैरे आणून घेतली. आणि लावून टाकली. पण ते भात आणि डाळ जे पूर्ण शिजलं नव्हतं ना, त्या खूपच खराब झालं. म्हणजे मी नंतर पुन्हा कुकर लावला, पण ते नीट असं शिजलंच नाही. मग ते सोडून दिलंत आणि आज हे कामावर गेलेत. नवन्या निवांत उठली. मग बाकीचं सगळं आवरल्यानंतर म्हटलं चला आता हे बॅगेचं वगैरे सगळं आवरून ठेवूयात. तर मी आज चेक करत होते, की कुठले कपडे चांगले आहेत, तर कुठले नाहीत. हे बेडशीट मम्मीनी मला दिलं होतं, तर मग ते मी आत्ता अंथरणार होते. आणि मी कपड्याचा ना वास घेऊन बघते. कारण ना काय होतं असं कपडे ठेवले ना, तर कधी-कधी त्यांचा ना वास येतोय. तो मला अजिबात आवडत नाही. तर मग मी वास घेऊन चेक करत होते, की येतोय की नाही येत मग जे कपडे धुवायचे ते धुवायला टाकत होते. ज्याचा वास येत होता ते धुवायला टाकत होते. आणि जे चांगले आहेत ते बाजूला करून ठेवत होते. तर खूप छान गेली ही सुट्टी आणि खूप मस्त वाटलं. नवऱ्याने एन्जॉय केलं आणि या एवढ्या 8 दिवसात ना मी कुठलं शूट वगैरे घेतलं नाही. शूट घेण्याच्या नादात ना बऱ्याचशा वेळेस बऱ्याचशा छान-छान गोष्टी मिस होतात. तर म्हटलं त्या मिस न होता छान असं जगून घेऊयात. मस्त अशी सुट्टी एन्जॉय करूयात आणि त्यानंतर व्लॉगिंग करूयात. आणि व्लॉगला तरी असं वेगळं असं काही नसतं. आपलं रोजचंच गोष्टी असतात. तर त्याच किती वेळा दाखवायच्या. त्याच्यामुळे मी काही व्लॉग केला नाही. आणि नवऱ्याला खूप साऱ्या फ्रॉक्स भेटलेल्या आहेत मामाच्या घरून वगैरे. कारण मम्मीने वगैरे 2 फ्रॉक घेतल्या. परत तिथे एक जण आहे अ, जी म्हणजे ओळखीची, तिने देखील ही जी ब्लॅक फ्रॉक आहे ना, ती नवऱ्याला शिवून दिली. तर त्याही मी तुम्हाला निवांत दाखवेल पुढे. आज किंवा उद्या दाखवेल. आज जमलं तर आजच्याच व्लॉगमध्ये दाखवेल किंवा उद्या दाखवेल. पण हे कपडे आहेत ना नवरदेवाचे, यात इतके कपडे होते, इतके कपडे आणि बरेचसे कपडे काय होतात ना, थोडेसे ओलसर वगैरे असले आणि ते बॅगेत तसेच भरले ना, तर त्यामुळे दुसऱ्या कपड्यांनाही थोडासा वास येतो. तर मी ते चेक करत होते आणि जे चांगले आहेत, जे व्यवस्थित आहेत, ते मी बाजूला काढून पुन्हा कपाटात ठेवून देणार होते. कधी-कधी तर मला असं वाटतं बॅगमधले सगळेच कपडे धुवून काढावेत. पण एवढे कपडे धुवायची खरं गरज नसते. उगीचच पाणीही वाया जातं. त्यामुळे जेवढे गरजेचं आहे तेवढेच मी धुते. तर ही बॅग वगैरे आवरल्यानंतर मला ना हे बेडशीट चेंज करायचं होतं, कारण ते थोडंसं खराब झालं होतं. मग मी बॅग वगैरे आवरली आणि बेडशीट चेंज करायला घेतलं. जेव्हा ना हे बेडशीट घेत होते ना, तेव्हा मला कॉटनचे हवे होते आणि त्या दुकानदाराने देताना मला सांगितलं, की "हो, हे कॉटनचेच आहे." पण हे कॉटनचे नाही आहे. वेगळंच याचं मटेरियल आहे, जे की मला फारसं आवडत नाही. मला कॉटनचे बेडशीट ना खूप आवडतात, कारण ते गादीवर छान असे बसले जातात आणि खूप असे गोळा होत नाही. तर मग मम्मीने माझ्यासाठी एक बेडशीट घेतलं होतं.
तर मी तेच घेऊन आले होते. तर गादी आधी पहिली व्यवस्थित झटकून घेतली. तसं बेडशीट खूप मोठे आहेत माझे हे जे आधीचे आहेत ते. पण कॉटनचे नाही आहे, एवढं एकच. तर हे कॉटनचे बेडशीट टाकल्यावर ना थंडीत फार छान वाटतात कॉटनचे बेडशीट खरं तर आणि मला ते आवडतातही. तर हे बेडशीट मम्मीनीच दिलंय आणि हे खूप असं मोठं नाहीये, पण थोडंसं खाली अडकेल गादीच्या असं आहे आणि या गादीवर बेडशीट टाकायचं म्हणजे ना खूप अवघड काम आहे. कारण गादीही खूप मोठी आहे आणि त्या बाजूने जागा नसल्याने ना अ, पूर्ण गादी पुढे ओढावी लागते आणि त्यानंतर मग बेडशीट टाकावं लागतं. खूप दमायला होतं हे बेडशीट टाकताना. कारण खाली उतर, चढ, इकडून अडकव, तिकडून अडकव, हे करण्यात बराचसा वेळ जातो. आणि नवरण्याचं आपलं काहीतरी चालू असतं, "मम्मा हे दे, मम्मा ते दे." तर तिचं आपलं ते चालूच होतं. त्यानंतर मग मी पटपट बेडशीट टाकायचं होतं. त्यानंतर मशीनला कपडे लावायचे होते. बरीचशी कामं होती. नाश्ता वगैरे झाला होता फक्त आणि घर झाडून वगैरे झालं होतं. पण दुपारचं जेवण वगैरे राहिलं होतं. तर बेडशीट टाकल्यानंतर ना फार मस्त वाटतं. मला असं धुतलेलं बेडशीट किंवा नवीन बेडशीट आपण जेव्हा टाकतो ना, गादी छान अशी आवरतो ना, तेव्हा फार मस्त वाटतं. पण काही उपयोग होत नाही. मी कितीही बेडशीट टाकलं तर एका दिवसातच नवण्या त्यावर उड्या मारेल किंवा खेळेल. असं करून पूर्ण जे बेडशीट आहे ना, ते गोळा करून घेते. तर हे खूप मेहनतीचं काम आहे आणि या गादीवर बेडशीट टाकणं. गादी तशी फार जड आहे. तर इथे मी तेच करते आणि याच्यासोबतचे जे पिलो कव्हर होते ना, ते खूप मस्त होते. त्याला ना चैन आहे. त्यामुळे काय होतं उशी कशीही ठेवली किंवा घेतली ना, तर ती बाहेर येत नाही. जे आपली नॉर्मल कव्हर असतं ना, ते असं आत घडीचं, तर त्यात नाही ना उशी वाकडी-तिकडे केली ना थोडीफार, की लगेचच आपली उशी बाहेर येते. काहीतरी बेडशीटच ते जे कव्हर आहेत तेच वाकडे-तिकडे होतात. पण हे खूप छान भेटलं मला. मी आधी याची चैन याला पाहिलंच नव्हतं. हे घालताना मला कळलं, की याला चैन देखील आहे. तर मला ते फार भारी वाटत होतं आणि खूप मस्त वाटतंय बेडशीट वगैरे. मला हे असे बेडशीट फार आवडतात. आणि हे जे फराळाचं आहे ना, ते मी असं इथेच वरती ठेवलंय म्हणजे खाल्ल्या जातं, बघितल्या जातं. आणि हे जे आहे ना, हे सिंगाडा म्हणून एक असतं, जे यू-पी किंवा एम-पी साईडला खूप सारं मिळतं. मला खूप दिवसाचं हे ट्राय करायचं होतं. तर पुण्याला गेली होती, तिथे मला दिसलं एका ठिकाणी विकायला. कारण मी तिकडेच पाहिलेलं आहे. नगरमध्ये मला अजून तरी दिसलं नाहीये. तर ते मी इथे उकडलंय छान असं आणि म्हटलं टेस्ट करून पाहावं कसं लागतं. तर याची जी टेस्ट आहे ना, ती सेम आपण जेव्हा फणसाची बी उकडल्यावर कसं लागते, अगदी तशीच याची टेस्ट आहे. कारण मी तेच टेस्ट कारण जेव्हा त्यांनी तिथेही खायला दिलं होतं ना, ते तसंच वाटत होतं. सेम आपली फणसाचे गरं जे असतात, त्यात जी बी असते ना, ती उकडल्यावर जशी टेस्ट लागेल, तशीच याची टेस्ट लागते. तर ना मी वरण-भात बनवला होता. मला आमसूलचं वरण आणि भात खायचा होता. तर म्हटलं त्यासोबत ठेचा खावा. यासाठी ना मी ठेचा बनवायला घेतला. तर मला अगदी प्लेन असा ठेचा बनवायचा होता, की ज्याच्यात फक्त लसूण, मिरची आणि मीठ असेल. तर त्यासाठी इथे मी पॅनमध्ये ना तेल टाकून मिरची आणि लसूण परतवायला घेतला आणि मी हे जे झाकण धरत होते, कारण त्या मिरचीच्या बिया ना फार तोंडावर वगैरे उडतात यासाठी आणि ते छान असं परतल्यानंतर माझ्याकडं ना दगडी खलबत्ता आहे. तर त्यात छान असा ठेचा मी छान बारीक करून घेणार होते. मी हा जो खलबत्ता आहे ना, तो घेतलाच एवढ्यासाठी होता, की मी याच्यात छान असे चटणी वगैरे बनवत जाईल यासाठी. तर तो मी फक्त चटणी बनवण्यासाठीच वापरते. तर हे जे तेल शिल्लक आहे ना पॅनमध्ये, तर आपला ठेचा नंतर छान असा बारीक झाल्यानंतर आपण याच्यात थोडासा मिक्स करून घेणार आहे, म्हणजे ठेचा जास्ती दिवस टिकतो यासाठी. तर मी माझ्या खलबत्त्यात मिरची आणि लसूण जी छान अशी परतली होती, ती काढून घेतली. त्यात चवीनुसार मीठ टाकलं आणि छान असं बारीक आपल्याला करून घ्यायचं. अगदी पेस्ट नाही करायची एकदम. थोडंसं असं जाडसरच राहिलं पाहिजे. पण अगदीही असे मोठे-मोठे तुकडे राहता कामा नये. तर छान असा फार पटकन मिरची म्हणजे ठेचा तयार झाला. मला वाटलं नव्हतं इतक्या पटकन होईल. मी याआधीही बऱ्याचशा वेळेस बनवले, पण तो अगदी थोड्याशा क्वांटिटीत बनवला. अगदी 1-2 चमच्यांचा. पण यावेळेस थोडा जास्ती बनवला होता आणि छान असा बारीकही होतो. ते गरम असतं ना तोपर्यंतच बारीक होतं. जर गार झाली ना मिरची आणि लसूण तर एवढा असा बारीक नाही होत. तर मी चमच्याच्या साहाय्याने पुन्हा काढून तो छान असा बारीक होईल यासाठी पुन्हा याला ठेचून घेते आणि याच्या वासानेच ना मला असं खूप खायची इच्छा झाली होती. आणि हे छान असं बारीक झाल्यानंतर मी पूर्ण पॅनमध्ये काढून घेतलं. कारण जसं की मी मगाशी सांगितलं,
पॅनमध्ये बरचसं तेल आहे. तर पॅनमध्ये ह्या सगळा ठेचा काढून घेतला, गॅस चालू केला आणि छान असं मिक्स करून घेतलं. म्हणजे ह्याच्यात तेल छान असं मुरल्या जाईल आणि ठेचात जेवढं तेल असेल ना, तेवढा जास्ती दिवस आपला ठेचा जो आहे तो टिकतो, खराब होत नाही. यासाठी मी तेल जे आहे ना, ते परततानाच थोडंसं जास्त टाकलं होतं. म्हटलं उरलेल्या तेलात आपण ठेचा मिक्स करून घेऊयात यासाठी. तर इथे मी सगळं पॅनमध्ये काढून घेतलं आणि आता मला जेवायचं आहे कारण मी जेवलीच नाही आहे. 3 वाजत आलेत. म्हटलं ठेचा पहिला आवरून घेईल, ठेचा बनवेल आणि मगच जेवेल. तर मग सगळं करता-करता 3 वाजले कारण नवन्याला आधी झोपी लावलं आणि त्यानंतर मी जेवायला घेतलं. त्यामुळे मग आता उशीर झालाय बराचसा. नवन्या जेवून वगैरे झोपलेली आहे. 3 वाजलेत जवळपास आणि माझ्या जेवणात आज आहे मस्त असं आमसूलचं वरण, जे नवन्याचं अगदी फेव्हरेट आहे. त्या आमसूलचं वरण, भात आणि मस्त असा ठेचा आणि त्यावर हो, थोडंसं तूप. हे असं जेवण असेल ना, तर बस मला दुसरं काहीच लागत नाही. तर असा होता आजचा हा छोटासा व्लॉग. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्या.